बुधवार को धामनगांव रेलवे तहसील कार्यालय के सामने दिव्यांगजनों की मुख्य मांग है कि दिव्यांग जरूरतमंदों को अंत्योदय योजना में शामिल किया जाए और राशन कार्ड शीघ्र वितरित किए जाए। हर महीने निराधार योजना का वजीफा बैंक खाते में जमा किया जाना चाहिए। रोजगार गारंटी योजना में निराश्रित दिव्यांगों को गांव में ही नौकरी दी जाए। आज धामनगांव रेलवे तहसील कार्यालय पर अपंग जनता दल सामाजिक संगठन के धरना प्रदर्शन को संज्ञान में लेते हुए तहसीलदार साहब ने सभी दिव्यांगों को चर्चा के लिए बुलाया और कार्यवाही करने का आश्वासन दिया। इस अवसर पर शीघ्र ही जनता दल सामाजिक संगठन के दिव्यांग नेता सरोज पुनसे और वरिष्ठ नेता सुधाकर काले के साथ साथ अपंग जनता दल सामाजिक संगठन के धामनगांव तालुका अध्यक्ष गंगाधर सदाशिव मुलवंडे और शहर अध्यक्ष शाहरुख खान, प्रमोद शेवे, प्रियंका बोलसरे, अखिल, कविता आदि संख्या में लोग मौजूद थे। वंदे भारत टीवी न्यूज से सचिन मून की रिपोर्ट। नाव सरोज पुनसे, अपंग नेत्या। आज आमचं धरणे आंदोलन ठेवलेलं आहे मागणीसाठी। आमच्या काही मागण्या पुऱ्या होत नाही आहे, त्याच्यासाठी मागण्या अपंगां निराधारांना अंत्योदयमध्ये समाविष्ट करण्यात यावे। निधी ग्रामपंचायतमध्ये निधी नाही आहे त्याच्यामध्ये, आणि दर महिन्याला पगार होत नाही आहे, ते व्यवस्थित महिन्याच्या महिना वाटप करण्यात यावे। आणि तिवऱ्या गावामध्ये शालू आहे त्याची जागा ना मोजून दिलेली आहे त्यांना, आणि ना घरकुल येत आहे त्यांचं पण व्यवस्थित करून देण्यात यावे। आणि शाहरुख खान त्यांचावाला महिना 1500 येतो दर, म्हणजे निराधाराला त्यांना 1200 येते, त्यांचा म्हणजे 1500 करण्यात यावा। आणि घरकुलमध्ये समाविष्ट घरकुल आहे, घरकुलमध्ये जे अंत्योदयांना घरकुल लगेच देण्यात यावे।